बुलेटिनच्या सुरुवातीला राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची बातमी समोर येते। मंत्रिपदासाठी वरिष्ठांकडून आता फोनाफोनी सुरू झालेली आहे। मंत्रिपदासाठी वरिष्ठांकडून आता आमदारांना फोन केले जात आहेत। तर आज मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी हे फोन केले जात आहेत। मंत्रिमंडळाचा आज विस्तार होतोय। नागपुरात शपथविधी संपन्न होणार आहे। नावं अद्यापही गुलदस्त्यात आहेत। मात्र मंत्रिपदासाठी वरिष्ठांकडून आता फोन करण्यास सुरुवात झालेली आहे। भाजप आमदारांना फोन जाण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती समोर येते। चंद्रशेखर बावनकुळे, नितेश राणे यांना फोन करण्यात आल्याची माहिती सध्या प्राप्त होतीये। त्यामुळे एकंदरीत चंद्रशेखर बावनकुळे, नितेश राणे यांना आता त्यांची मंत्रिपदी वर्णी लागणार आहे हे निश्चित झालेलं आहे। भाजप आमदारांना फोन जाण्यास सुरुवात झालेली आहे। आज मंत्रिमंडळाचा विस्तार होत असून जवळपास 30 मंत्री हे शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। सागर कुलकर्णी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत। सागर, भाजप आमदारांना फोन जाण्यास सुरुवात झालेली आहे। कोणकोणती नावं सध्या समोर येत आहेत? भाजपकडनं सुद्धा आता जी काही प्रमुख नावं समोर येतात त्यामध्ये नितेश राणे आहेत, स्वतः चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा असल्याची माहिती मिळते। तसंच इतर काही महत्वाची नावं आहेत ती जी समोर येतात। ते पण सगळ्यात महत्वाची लिस्ट म्हणजे जी येते ती सगळ्यात मोठे रिफॉर्म्स जे झालेले आहेत, मोठे बदल झालेले आहेत ते म्हणजे शिवसेनेमध्ये झालेले आहेत। शिवसेनेमध्ये जे वादाचे चेहरे होते ते तानाजी सावंत, दीपक केसरकर आणि अब्दुल सत्तार यांना वगळण्यात आलेलं आहे। तर दुसरीकडे नवीन चेहरे म्हणून प्रताप सरनाईक तसंच संजय शिरसाट, भरत गोगावले हे कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतील। उदय सामंत, दादा भुसे, शंभूराजे देसाई हे जे आधीच्या मंत्रिमंडळामध्ये होते ते देखील वरिष्ठ सगळे मंत्री कॅबिनेट मिनिस्टर म्हणून शपथ घेत आहेत। आणि त्यानंतरनं राज्यमंत्री म्हणून आशिष जयस्वाल आणि योगेश कदम यांना संधी दिल्याची सुद्धा माहिती समोर आलेली आहे। भाजपकडनं सुद्धा बावनकुळे हे प्रदेशाध्यक्ष वेगवेगळे जे मंत्रिपदामध्ये दावेदार आहेत त्यांना फोन सुरू झालेले आहेत। आणि तसे मध्ये नितेश राणे हे नवीन चेहरा जो आहे कोकणातनं त्यांचं सुद्धा नाव निश्चित झालेलं आहे। दुपारी त्यांना शपथविधी घ्यायचे देखील सूचना आदेश पक्षाकडून देण्यात आलेले आहेत। निश्चित, त्यामुळे 2 नावं निश्चित झालेली आहेत असं म्हणता येईल। सागर, तुम्ही सोबत राहा, आणखी एका बातमीच्या संदर्भात अपडेट घ्यायची आहे। शिवसेनेच्या मंत्र्यांचाही आज शपथविधी होणार आहे। यामध्ये दादा भुसे, उदय सामंत, संजय राठोड यांची नावं चर्चेत आली आहेत। संजय शिरसाट, भरत गोगावले यांचं मात्र नाव नसल्याची माहिती सूत्रांनी दिली। शंभूराजे देसाई, प्रताप सरनाईक यांचीही नावं चर्चेत आहेत। तर अब्दुल सत्तार यांचा मात्र पत्ता यंदा कट होण्याची शक्यता वर्तवली जाते। त्या पाठोपाठ तानाजी सावंत, दीपक केसरकर यांचाही पत्ता कट होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। राज्यमंत्री म्हणून आशिष जयस्वाल, योगेश कदम हे शपथ घेणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। पुन्हा एकदा सागर कुलकर्णी यांच्याकडे जाऊया। सागर, खरं तर सर्वाधिक रस्सीखेच ही शिवसेनेमध्ये पाहायला मिळालेली होती। त्यानंतर अनेक नावं आता वगळण्यात आल्याचं एकंदरीतच स्पष्ट झालेलं आहे। कोणकोणते मग नवीन चेहरे पाहायला मिळतील? एक धक्का देण्याचं काम एकनाथ शिंदे यांनी केल्याचं आता दिसून येतं। याचं प्रमुख कारण म्हणजे जी नावं वादाची होती त्यामध्ये अब्दुल सत्तार, दीपक केसरकर आणि तानाजी सावंत यांना वगळण्यात आलेलं आहे। मात्र संजय राठोड यांची वर्णी लागल्याचं आता माहिती उपलब्ध होती। संजय राठोड हे बंजारा समाजात नेते आहेत। तिथल्या धर्मगुरूंनी प्रचंड दबाव जो आहे तो वाढवला आणि त्या समाजाचं मतदान सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आहे। त्यामुळे अखेर संजय राठोड हे भलेही वादामध्ये असले तरी त्यांचा समावेश जवळपास निश्चित झालेला आहे। नव्याने जे चेहरे आलेले आहेत त्यात भरत गोगावले आहेत, संजय शिरसाट आहेत, जे गेले अनेक कालावधीमध्ये इच्छुक होते, यांची कॅबिनेट म्हणून वर्णी लागली असं सांगितलं गेलेलं आहे। तर राज्यमंत्री म्हणून योगेश कदम आणि आशिष जयस्वाल, योगेश कदम हे रत्नागिरीतून येतात। याच जिल्ह्यातून उदय सामंत हे देखील कॅबिनेट मंत्री असणार आहेत। रत्नागिरी जिल्ह्याला जास्त वेटेज शिवसेनेच्या वतीने दिल्याचं दिसून येत आहे। तर दुसरीकडे आशिष जयस्वाल हे विदर्भात आहेत। विदर्भातनं आशिष जयस्वाल यांचं सुद्धा नाव निश्चित झालेलं आहे। आणि विदर्भामध्ये सुद्धा पुढच्या कालावधीमध्ये शिवसेना रुजवण्याच्या दृष्टिकोनातनं मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत। कोल्हापूरमधून प्रकाश आबिटकर यांचं सुद्धा नाव निश्चित झाल्याची माहिती एनडीटीव्हीला मिळालेली आहे। कुठे ना कुठेतरी एक दिलासा मोठ्या प्रमाणामध्ये मांडला गेलेला आहे। सागर, काही दिवसांपूर्वीच 2.5 वर्षांचा मंत्रिपदाचा फॉर्म्युला सुद्धा समोर आलेला होता। त्या संदर्भात काही निश्चिती झालेली आहे का? त्याचे काय अपडेट आहे का? साधारणतः 21 जागा ज्या आहेत ते
21 जागा ज्या आहेत त्या भाजपच्या कोट्यात आलेल्या आहेत आणि उर्वरित ज्या जागा आहेत त्या मित्रपक्ष म्हणून मिळालेल्या आहेत. अर्थात ह्या ज्या जागा आहेत त्याच्यामध्ये नेमक्या कुणाच्या किती जणांचं एक्सपान्शन होतं हे आज पाहणं गरजेचं आहे. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मंत्रिमंडळ विस्तार हा निश्चित आणि दुसरीकडे कुठे ना कुठेतरी नावं जी आहेत ती आता समोर येताना दिसून येत आहेत. निश्चित. सागर, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी.